पंढरीनाथ घ्यायला कुडा स्टेशनला. बरं कोणाचं लग्न आहे? कधी एकच बोलतो मी बाका बाबा नको. बरं दिवस दुसरा म्हणजे आज आहे धमाल. आज असणार आहे साखरपुडा आणि या साखरपुडा आणि सगळा प्रवास आहे आजचा दिवसाचा, तो या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. दिवस दुसरा चालू झाला आहे. हे बालमजूर आलेत आमच्याकडे. हे बालमजूर आलेत काम करायला. कॉन्ट्रॅक्टर आहेत, बालमजूर आहेत. दिवस दुसरा तयारी चालू झालेली आहे. हे बघा टेम्पो मध्ये खुर्चे आणि आलेले आहेत. गावन म्हणजे माझा मामाचा मुलगा, आम्ही दोघे चाललोय माझा दुसऱ्या मावशीच्या मुलाला म्हणजे पंढरीनाथला घ्यायला कुडा स्टेशनला. आणि आम्हाला कुडा 12 काही काम आहे ते सगळे करूच. इथून हा माणगाव टिटा आहे. इथून राईट गेलं तर आपण माणगावच्या फेमस दत्त मंदिरकडे जातो आणि लेफ्ट घेऊन आपण आता साळगाव आणि झारा मार्गे कुडाळ जाणार आहोत. हे असे कलिंगड मुंबई गोवा हायवेला तुम्हाला स्टॉल्स दिसतील. हे शेतकरी स्वतः आपले स्टॉल्स, आणि हे आजचं नाही आहे, दोन्ही दुतर्फा असतात. जुना हायवे आहे तेव्हापासून असे दोन्ही बाजूला कलिंगड घेऊन लोक विकायची. हे बघा कलिंगड स्टॉल. हे असे कलिंगड आहे, तुम्हाला ताजे ताजे शेतातले कलिंगड खायला मिळते. कुडाळ स्टेशनला आलोय. काल कुडाळला आम्ही उतरलेलो, आज आम्ही आलोय घ्यायला. हा बघा माझा भाऊ राया. हा या पंढरीनाथ पारदी. अरे क्रिकेटचा बॉल घेऊनच आलाय. क्रिकेट खेळत आलाय. ही आमची सावंतांची कोकण कन्या. मामाकडे रिक्षा होती तर झिलानी पण घेतली आहे. मामाच्या रिक्षाचे नाव कोकण कन्या होतं. झिलानी काय ठेवलं नाही. असं मार्केटमध्ये आलो आहे. थोडीफार शॉपिंग करायची आहे. आजचं जेवण आहे, उद्याचं आहे, त्याच्यासाठी कुडाळात मार्केटमध्ये आलो आहे. एका वेळी बरेच कामं करावी लागतात. काय रे कुठे आला तू? हा कुठे आलायस? कुडाळात काय करायला? हे आणायला. बरं बाई आली आहे तर सुनबाई कडून कामं करून घ्यायची. नारळ घेत आहेत ओटीसाठी. आता आम्ही थांबलो आहे काजू कँडी खायला. जे बालपणी गावी राहिलेत त्यांना काजू कँडीचं महत्त्व माहिती आहे.
हे बघा स्वतःचं आहे त्यांचं युनिट कालिदास. मामी आले आमंत्रण सांगूक स्वतः होकलेची आऊस ही इलिया आणि सुनबाईक आता घेऊन जातली मंगळाक. बरोबर लग्नाला आल्यावर बघा असं प्रवासींना घेऊन आलो आणि कामं पण करावी लागतात, पण ती मजा आहे. तशी मजा, ही मजा अनुभवायची असेल तर तुम्हाला कोकणात यावं लागेल. मजा करत करत लग्नाचाही आनंद घ्या. कुडाळ मार्केटला आलोय, मच्छी मार्केट. बहिणीची गाडी, हेल्मेट फकट ड्राईव्ह केलेलं आहे. आता आम्ही आलोय बर्फ घ्यायला कुडाळ. नुसतं थंडा सरबत बनणार आहे आता, गार गार एकदम बर्फ घालून मजा येणार आहे. ही अशी तू जात आता आईस्क्रीम खातानाच काढू का आता मस्त. ये ही जी गडबड बघताय ही आहे अवाटातल्या सगळ्या बायका आल्यात जेवण बनवायला. आता साखरपुडा आहे त्याच्यावेळी ही आहे गंमत, गावी लग्न करायची. कपडे धुण्याला पहिलं घे. कपडे धुण्याला पहिला घेऊ. ही बाबा मी ती काय ती एकच बोलतो मी बाका बाबा नको, माका बाबा नको. मी काय सांगू, आता मी कचरा बनवते माझ्या बहिणीच्या, नाही माझ्या आजीने. यांचं ठरत नाही कोणाचा लगीन. तू काय सांग, माझ्या पंजा आजीने मला असं लग्न करायला शिकवला. तो आता मामी सगळं माझ्यासारखंच आहे. मामी आवडला का बघा तुम्हाला? आवडला आवडला हो दादा. ए दादा, मामी म्हणजे ना मामाचा, मामी म्हणजे मामा. अरे देवा, मामी म्हणजे मामा. मामा म्हणजे तसं मला मामा. बर ठीक आहे. बघा गडबड चालू आहे. हा बोली तुम्ही ठकायला भाजी आणायला सांगा, मग धागे मिळतात. वा, तयार होऊन बसली आहे आमची लाडकी काजल, नवरीबाई. काजल हे प्रेमाचं नाव आहे तिचं. सध्या तिच्या लग्नाचा चुडा भरला जातोय. आज साखरपुडा आहे, त्याच्या आधी तयार होऊन बसली आहे. तयारी झालेली आहे. हे आमचे मोठे जावई. फोन झाले. ज्यांची आतुरतेने वाट बघत होते सगळे नवरदेव सिद्धेश राऊळ हे सगळ्या सोबत आलेले आहेत. आता मंडपाकडे जात आहेत, म्हणजे मामाच्या घराकडे. काळ्यात जो कार्यक्रम होणार आहे तिकडे येतात आहेत. सिद्धेशचे घरातले तसेच इतर त्यांचे नातेवाईक व पाहुणे मंडळी, मित्रपरिवार सगळा आलेला आहे. मंडप तसा सजलेला आहे. हा आहे स्टेज साखरपुड्याचा, तोही तयार आहे. एक ओळख मुला मुलींची
बाकी नातेवाईक आणि इष्टांसोबत व्हावी म्हणून ही छोटीशी कार्यक्रम आहे. आणि काय विचार दादांच्या नवरा मुलगा नोकरी धंदा आई वडील गावी कार्यक्रम करायचा हाच एक मी म्हणावं तर प्लस पॉईंट आहे. कारण का आपल्याला आपल्या ज्या एवढी वर्ष पारंपरिक चालीरीती जे चालत आल्या आहेत त्या सगळ्या व्यवस्थित बघायच्या असेल. जसे बघा आता माझा मामा नारळ तसेच पाण्याची विडा हा रचतो आहे. कारण का ते आता थोड्या वेळाने गाराणं घालणार आहेत, त्यासाठी ही तयारी चालू आहे. हे आणि बाकीच्या सगळ्या ज्या तयारी आहेत त्या आपल्याला मुंबईत तशा त्याप्रमाणे आपण करत नाहीत. कारण का सगळं पटापट घाईत करायचं असेल लोकांना वेळेअभावी. पण गावी हे सावकाश सगळ्या व्यवस्थित सगळं बघून सगळं केलं जातं आणि ते बघायलाही आपल्याला मजा येते. कारण का हे आम्ही लहानपणी हे सगळं बघितलेलं असतं. मुंबईत आल्यानंतर हे सगळं बघायला मिळत नाही. गावीच ही मजा मिळते आपल्याला. गारणं घालायला सगळे उभे झालेले आहेत आणि तेवढ्यात मामाचं महत्त्व आहे ना बाबा. जसं आयुष्यात आपल्याला मामाचं महत्त्व आहे तसं आपल्या कार्यांमध्येही मामाचं महत्त्व खूप आहे. आणि आले मामा आले. त्रास न होता आज साखरपुडे निमित्त तुका सांगणार बोलणार होता करतो ह्याच्यात तू राजी जा. तसंच आज त्याच्या घरच्या वसाक पानाचं उडं ठेवलं हा पितरगते पान पकडी ठेवली असा. आज चुकलेल्या मकळ्याला आंब्याचा पान ठेवला असा. तसेच पानाचे त्याचे निर्वशी पितरगत आज त्याचे देयक सामील कर आणि रवणाचा त्या 12/5चा आज माणगाव मर्यादेची आज यक्षिणी देवता त्याच्या 12/5चा आज परिपूर्ण एक गणित करून जो काय ह्या साखरपुड्या निमित्त आज तुका सांगणार बोलणार माती माझी आहे तू या गावच्या आज महासमर्था ग्रामदेवता तू यक्षिणी माती माझी आहे तू आज महासमर्था जोशीवर. त्याप्रमाणे आज महासमर्था तू बादेगा. आज तू कुलदेवता साळगावची आज महासमर्था भवानी. त्याचप्रमाणे ग्रामदेवता असतो माऊली सातेरी असतो जैन देव कपेश्वर गौडकरू माझी मर्यादा. आज तू पायरोबा वर्णता ओळविले लिंग ब्राह्मण. आज तू भवानी माते माझी आई महापुरुषा सती पायरी पूर्वदा वाघ मुली 12/95 भवानी माते माझी आज तू आज सांगणार करते. आज महासमर्था आज महासमर्था रामचंद्र घाटकर याची आज फोटोग्राफरची कसरत बघायची तर बघा. फोटोग्राफर बिचारा कसा एका कोपऱ्यात उभा आहे आणि फोटो काढतो. सगळी दिसताना गडबड गोंधळ दिसलं असेल तरी जी ही मजा आहे ती फक्त तुम्ही गावी आणि गावीच अनुभव घेऊ शकता. मुंबईत ही मजा नाही. हे खरोखर तुम्ही एकदा कोणाचे आपल्या भावाच्या बहिणीच्या अशा समारंभांना जा, आवर्जून जा, तर तुम्हाला ही मजा तुम्हालाही करता येईल. आपल्या परंपरा चालीरीती या आजही टिकवून आहेत कोकणातल्या गावामध्ये. साखरपुडा म्हणजे रिंग सेरेमनीसाठी सगळं स्टेज सजलेलं आहे. दोघंही सिद्धेश आणि काजलने बसलेले आहेत. असं म्हणालो काजल हे तिच्या लाडाचं नाव आहे, घरात घेतात. तर त्याचं नाव आहे रवीना. माझ्याकडे हात जरा मित्रांच्या दबावाखातीर झुकून शेवटी सिद्धेशला एका पायावर येऊन पंक्ती घालावी लागली आहे.
हा एक गमतीचा भाग होता म्हणून, कारण का एक मजा म्हणून हे केली जाते, बाकी तसं काही नाही. हा परफेक्ट. एका हाताने जो मी पहिल्या भागात दाखवलेला साखरपुड्याचा पुडा तयार होता तो कशासाठी तयार करत होते तुम्ही आता लक्षात आलं असेल. कसा अटीत तटीचा सामना चालू आहे बघा, मागून फुल पब्लिक हुटिंग करते आहे, पण शेवटी जिंकणार आहे ते कोण. आणि पुडा फोडलाय तो काजलीने. अरे 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 हा 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 यस, सिद्धेश हरलेला आहे. आणि या कॉन्टेस्टमध्ये बाकी नाही, मजा म्हणून हे आहे सगळं. ओके. सिद्धेशसाठी आज डबल धमाल होती, कारण का आज साखरपुड्याबरोबर त्याचा वाढदिवस पण होता. वाढदिवसाच्या शुभेच्छा बिलेटेड त्यावेळी दिलेलं, पण आता व्हिडिओमध्ये पण जरा परत एकदा. समारंभ संपून राहिला आहे आणि आता जेवणाची पंगत चालू आहेत. हे आमच्या जोशीवाडीतली आवाट्यातली सगळी मित्रमंडळी कार्यकर्ते आहेत जे जेवण वाढतात आहेत. जोशीवाडीसारखी वाडी नाही आहे म्हणावं तर मित्रांनो, हेर नाही, कारण का आवाट्यातला एकूण एक माणूस जसा कामाला येतो तसा कोणी कुठल्याच आवाट्यातले मी एवढं बघितले नाही आहे. गडबड आहे तशी येथेही गडबड चालू आहे. हे बघा, बडबड गडबड गडबड बडबड. अजून त्यांची मेहंदीची कोणं चालू आहेत. आणि याच नोटवर आपण आजचा दिवस संपूया. उद्या भेटूया पुण्यवचन आणि हळदीसाठी. बाय बाय.